केज तहसील समोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी बांधवाचं आंदोलन सुरू होतं। शेतकरी कुटुंबासहित 3 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आज सकाळी उपोषणकर्त्या शेतकरी महिलेचं उपोषण करतानाच निधन झालेलं आहे। ही महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे। आवादा कंपनी ही मनमानी आणि दादागिरीची भूमिका घेते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यांच्या शेतातून वायर नेण्याचं काम केलं आणि त्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर या कुटुंबाने आंदोलन सुरू केलं होतं। आज जर आंदोलन करता करता मराव लागत असेल तर या राज्यात न्याय मेल्याशिवाय मिळणार नाही का? प्रत्येकाचा धर्मापाटील झाल्यावरच न्याय मिळणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत असून या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आवादा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करून ज्यांचं निधन झालंय त्यांच्या कुटुंबाला त्यांची आर्थिक भरपाई देऊन त्यांना न्याय द्यावा अशी सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। घटनास्थळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान बचुटे हे पोहोचलेले आहेत। माझी सुद्धा त्याचं बोलणं झालेलं आहे आणि यात लवकर न्याय द्यावा यासाठी आम्ही ठामपणे बीड जिल्ह्यात आंदोलनाची भूमिका घेणार आहे।